ह्या व्हिडिओत आज आपण पाहूया रथसप्तमीची तिथी, शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजाविधी, स्नान मुहूर्त आणि मंत्र। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेला खूप महत्त्व असते। असे केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी आणि सुदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते असे मानले जाते। आपल्याकडे रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवांचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी झाला होता। त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणे शुभ मानले जाते। असे केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि प्रगती होण्याची शक्यता असते असे म्हटले जाते। या दिवशी स्नान, ध्यान आणि सूर्यदेवांची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात। रथसप्तमीचे महत्त्व। रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी खास असतो। असे केल्याने अक्षय फळ मिळतात आणि सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वादही मिळतो असे मानले जाते। या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते, त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते। या दिवसाला रथसप्तमी असे का म्हणतात? जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते, स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते। त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते। मग त्यांनी त्याबद्दल देवांना विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले। मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल असे त्यांनी सर्व देवांना विचारले। म्हणून देवांनी त्यांना बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला। ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात। याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो। थोडक्यात सोपी पूजाविधी। रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर गंगाजल घालून स्नान करावे। पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवांची पूजा करावी। सर्वप्रथम सूर्यदेवाला तांब्याच्या पाण्याने अर्घ्य द्यावे। नियमानुसार सूर्यदेवांची पूजा करावी, त्यांच्या मंत्रांचा जप करावा, सूर्यमंत्र आणि सूर्यचालिसाचे पठण करावे। यानंतर सूर्यदेवांची आरती करावी। रथसप्तमीची सविस्तर पूजाविधी व रथसप्तमीची कथा या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती अवश्य पाहावी। तिथी शुभ मुहूर्त। पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:37 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार 4 फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाईल। यंदा रथसप्तमीला शुक्लयोग, शुभयोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग अशा 4 शुभयोगांचा योग संयोग होत असून या शुभयोगातच रथसप्तमी साजरी केली जाणार आहे। स्नान मुहूर्त। या दिवशी स्नानाची वेळ सकाळी 5:23 पासून ते 7:08 पर्यंत असेल। रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा करताना या मंत्रांचेही पठण करावे। ओम सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः, ओम आदित्याय विद्महे प्रभाकराय धीमहि तन्नः सूर्य प्रचोदयात। सूर्यांच्या 12 नावांचेही पठण करावे। आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे। सूर्य अष्टकाचेही पठण करावे। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।